मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीच्या मुद्द्याला कडाडून विरोध केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियम शाळेत शिकतात असं विधान करत जोरदार टीका केली होती। त्यांच्या टीकेला राज ठाकरे यांनी आज झालेल्या विजयी मेळाव्यामध्ये प्रत्युत्तर दिलंय। यावेळी त्यांनी इंग्रजी मीडियममध्ये शिकलेल्या नेत्यांची यादीच वाचून दाखवली। वरळीत आयोजित केलेल्या मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांची शाळा घेतली। कोणाकोणाची मुलं परदेशात शिकतात त्याच्या याद्या आहेत। मंत्रिमंडळामधील मंत्र्यांचं हिंदी ऐका पेपर येईल। आम्ही मराठी माध्यमामधून शिकलो, हो शिकलो। आमची मुलं इंग्रजीतून शिकली, हो शिकली। सन्माननीय बाळासाहेब ठाकरे आणि माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजी माध्यमामधून शिकले आहेत। या दोघांवर तुम्ही मराठीबद्दल शंका घेऊ शकता का? जयललिता, स्टॅलिन, कनिमोळी, उदयनिधी, चंद्रबाबू नायडू, पवन कल्याण, नारा लोकेश, कमल हसन, विक्रम सूर्या, AR रहमान हे दक्षिणेतील इंग्रजीमधून शिकलेले अभिनेते आहेत। तसेच दादा भुसे हे मराठीत शिकून शिक्षण मंत्री झाले। देवेंद्र फडणवीस इंग्रजीत शिकून मुख्यमंत्री झाले। मुळात कोण कोणत्या भाषेत शिकतो त्याचा काय संबंध आहे? हिंदीचा आदेश मागे घेतल्यानंतर हे प्रकरण वेगळ्या ठिकाणी वळवायचा प्रयत्न झालाय। ठाकरेंची मुलं इंग्रजी माध्यमात शिकली असा आरोप अनेकांनी केला, पण कोणकोणाची मुलं परदेशात शिकतायत याच्या याद्या आमच्याकडे आहेत। लालकृष्ण अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घ्यायची का? कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकलेत, तमिळ तेलुगूचे प्रश्न त्यांना कुठे शिकलात विचारत नाही। मराठीचा कडवट अभिमान बाळगेन अशा शब्दात प्रत्युत्तर राज ठाकरे यांनी फडणवीसांना दिले। आमच्याकडे बहुमत आहे, आम्ही लादणार। तुमच्या हातात सत्ता असेल ती विधान भवनात, आमच्याकडे सत्ता आहे रस्त्यावर।